महायुतीला 2/3 बहुमत मिळाल्यानंतर देखील खाते वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीत तिढा निर्माण झालेला आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे काही मंत्रिपदांवर अडून बसलेत। त्यात ते आजारी पडल्यानं भाजपची चांगलीच कोंडी झाली। आजारी असलेले शिंदे कसे भाजपवर भारी ठरतायत त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। एक बिमारी भाजपवर भारी, शिंदे ठाम, भाजपला घाम। शिंदेंच्या मागण्या मान्य होणार? दिल्लीतील अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट आजारपणाचं कारण देत आपल्या साताऱ्यातल्या दरेगावचा रस्ता ठरला आणि महायुतीत मोठा तिढा निर्माण झाला। ते अचानक गेल्यामुळे मुंबईतील महायुतीची बैठक रद्द करावी लागली। आजारी असलेल्या शिंदेंकडून भाजपवर दबाव तंत्राचा वापर सुरू असल्याची चर्चा रंगली। त्यातच शिंदे मुंबईला परतण्याऐवजी त्यांनी ठाण्याच्या राहत्या घरी थांबणं पसंत केलं। त्यामुळे भाजप चांगलाच अस्वस्थ झाला। शिंदेंना शह देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्षांनी परस्पर शपथविधीची तारीखच जाहीर करून टाकली। मात्र तरीही शिंदे ठाण्यातच ठाण मांडून होते। अखेर भाजपलाच नमतं घ्यावं लागलं आणि फडणवीसांचे निकटवर्ती असलेल्या गिरीश महाजनांना शिंदेंसोबत चर्चेसाठी पाठवण्यात आलं। त्यानंतर शिंदे पुन्हा ऍक्टिव्ह झाले असून उदय सामंत यांना सागरवर पाठवून बंद पडलेली चर्चेची चक्र पुन्हा फिरली। फक्त तब्येतीची चौकशी करायला या ठिकाणी आलो। अतिशय 1-1.25 तास आमची खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चर्चा झाली। मी त्यांना चांगलं ओळखतो, त्यांचा स्वभाव मला माहित आहे। त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टीमुळे ते रुसले आहेत, रागावलेले आहेत, चिडलेत असं अजिबात होणार नाही। परवा त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे। तब्येत चांगली आहे, चेकअप साठी आलो होतो आणि आता तब्येत उत्तम आहे। निकालानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं। त्यात भाजपला 132, शिंदे गटाला 57 तर अजित पवारांच्या पक्षाला 41 जागा मिळाल्या। त्यानंतर शिंदेंकडून बिहार पॅटर्ननुसार मुख्यमंत्री पदाची मागणी करण्यात येत होती। मात्र भाजपनं शिंदेंची मागणी फेटाळली आणि शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली। शिंदेंच्या नाराजीची टाइमलाईन नेमकी कशी आहे ते पाहू। 25 नोव्हेंबर अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं शिंदेंची कोंडी। 26 नोव्हेंबर शिंदेंनी राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपवला। 27 नोव्हेंबर अखेर शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला। 28 नोव्हेंबर दिल्लीत अमित शहांसोबत बैठकीतील फोटोवरून शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा। 29 नोव्हेंबर मुंबईतील महायुतीच्या बैठका रद्द करून आजारपणाचं कारण देत शिंदे दरेगावी रवाना। 30 नोव्हेंबर शिंदे गटाकडून गृह आणि अर्थ खात्याची मागणी। 30 नोव्हेंबर शपथविधीची तारीख जाहीर करून भाजपची शिंदेंवर कुरघोडी। 1 डिसेंबर एकनाथ शिंदे ठाण्याच्या राहत्या घरी परतले। 3 डिसेंबर आजारी शिंदे चेकअपसाठी थेट ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये। 3 डिसेंबर हॉस्पिटलमध्ये चेकअप करून काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे थेट वर्षा बंगल्यावर। एकनाथ शिंदे विश्रांतीनंतर चांगलेच ऍक्टिव्ह झालेत। मात्र दरम्यानच्या काळात शिंदेंकडून गृहमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपदाची मागणी करण्यात आली होती। त्यामुळे भाजप स्वतःकडील गृहमंत्रीपद शिंदे गटाला सोडून आपली फरफट रोखणार की ताठर भूमिका घेऊन शिंदेंची कोंडी करणार याकडे लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।